नमस्कार, मी वर्षा वंत। आज आपण कोविड अवेअरनेस मध्ये कोविड आणि त्याच्याशी रिलेटेड एन्झायटी याच्याबद्दल बोलणार आहोत। तर सगळ्यात पहिले आपल्याला हे जाणून घ्यायचं आहे की कोविडचे साईड इफेक्ट्स काय आहेत। जसे फिजिकल साईड इफेक्ट्स आहेत तसेच कोविडचे मेंटल साईड इफेक्ट्स पण आहेत, म्हणजे एकटेपणा किंवा त्याच्यातनं वाटणारी एन्झायटी किंवा बोर होणं, या सगळ्या गोष्टींना खूप जास्त टोल घेतात तुमच्या मेंटल हेल्थवरती। तर ह्या गोष्टी आपल्यावरती फोर्स केलेल्या आहेत। जेव्हा आपण आता इन द मिडल ऑफ पॅन्डेमिक आहोत, जेव्हा जवळपास अर्ध जग हे पार्शली शटडाऊन आहे, तर अशा वेळेस एकटं वाटतं, कंटाळा येणं, खूप भीती वाटतं। कारण इतके दिवस कोविड झालेल्या लोकांबद्दल आपण पेपरमधून वाचत होतो, आता आपल्या घरात पोहोचलेला आहे, आपल्या ओळखीच्या लोकांना होतोय, आपल्या काही ओळखीचे लोक जात आहेत। या सगळ्यातनं येणारा राग, या सगळ्यातनं येणारी भीती, या सगळ्या गोष्टींशी कसं डील करायचं हे आपण यावेळेस बघणार आहोत। तर सगळ्यात पहिल्यांदा आपण जाणून घेऊयात की कोविड मध्ये येणारी जी एन्झायटी आहे, तर ती एन्झायटी म्हणजे काय। तर एन्झायटी म्हणजे त्याबद्दल वाटणारी अनसर्टनिटी की आता काय होणार आहे, मी सगळी काळजी घेऊन पण मला कोविड झाला तर काय, किंवा माझ्या आसपासच्या खूप जवळच्या लोकांना कोविड झाला तर काय करायचं, हे सगळे विचार येणं, या सगळ्या विचारांमुळे भीती वाटणं हे खूप स्वाभाविक आहे। सगळ्यात पहिल्यांदा ही गोष्ट ऍक्सेप्ट करायची की या सगळ्या गोष्टी नॉर्मल आहेत, माणसाला वाटणार आहे। कारण आसपासची परिस्थिती बघता खूप जास्त पॅनिक आहे, खूप जास्त कन्फ्युजन आहे, कारण वेगवेगळ्या सोर्सेस मधून माहिती येते आपल्याजवळ। तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्या एन्झायटीमध्ये भर पाडतात आणि ती भर पडल्यामुळे ऑलरेडी जर का एखाद्याची टेंडन्सी असेल खूप जास्त एन्झायटी असण्याची, तर त्या व्यक्तीला त्या गोष्टी जास्त जाणवतात किंवा त्या गोष्टी जास्त त्रास देतात। तर ह्या सगळ्या गोष्टी कशामुळे जनरेट होत आहेत याची वेगवेगळी कारणं प्रत्येक माणसाला जाणवत असतील। काही लोकांच्या आसपासच खूप जास्त पेशंट असल्यामुळे होत असेल, काही लोकांना स्वतःला कोविड झाल्यामुळे खूप जास्त अँक्शियस वाटत असेल किंवा भीती वाटत असेल, तर काही लोकांच्या मनामध्ये ती कुठेतरी भीती रुजलेली आहे मागच्या वर्षभरात की कोविड झाल्यावरती माणूस दगावतोच। सो प्रत्येक केसमध्ये तसं होतं का याचा विचार न करता पण ती भीती यायला लागते। कारण केसेस अशा बघितल्या जातात की कोविड झाला म्हणून हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं आणि माणूस गेला। सो ह्या खूप सगळ्या दुर्दैवी गोष्टी आहेत, पण ह्या सगळ्या गोष्टी कुठे ना कुठेतरी तुमच्या मानसिक आरोग्यावरती खूप परिणाम करतात आणि त्यात भर घालणारे बरेच फॅक्टर्स आहेत जे काही काही वेळेस आपल्याला खरंच ऍक्च्युली काय म्हणतात खरंच आपल्याला अवेअर करायचं काम करतात, तर काही वेळेस ते फॅक्टर आपल्याला चुकीच्या सोर्सेस कडनं माहिती पुरवतात आणि त्याच्यामुळे त्रास होतो। तर प्रत्येक वेळी जेव्हा तुम्हाला अँक्शियस वाटतं तेव्हा ते डिसमिस न करता त्याच्याशी कसं डील करायचं ह्याच्याबद्दल आपण या सेक्शन मध्ये बोलणार आहोत। तर एन्झायटी ही फक्त कोविड मध्ये जाणवते नाही, तर कुठलाही आजार झाला, सध्याला साधा सर्दी खोकला पडसं झालं तरी आपल्याला असं वाटतं की आपल्याला कोविड झालाय का काय। त्यामुळे प्रत्येक वेळेस कुठलेही सिम्पटम्स जर का जाणवत असतील तर मनामध्ये ही भीती तयार होते की अरे हे कोरोनाचे सिम्पटम तर नाही आहेत, किंवा एखाद्याला जास्ती घाम फुटत असेल, एखाद्याला अस्वस्थ वाटत असेल तर हे कोरोनामुळे होत नाहीये ना, ह्या प्रकारचे प्रश्न सतत आपल्या मनामध्ये येत आहेत। तर हे प्रश्न टाळण्यासाठी म्हणून काय करता येईल, किंवा ही एन्झायटी का आहे आणि ही एन्झायटी खरंच असली पाहिजे का, ह्यासारखे असंख्य प्रश्न आपल्या मनामध्ये तयार होत आहेत आणि हे प्रश्न कसे डील करायचे ह्याच्याबद्दल खूप जास्त कन्फ्युजन आहे। ह्या प्रश्नांना कसं सॉल्व्ह करायचं ह्याच्याबद्दल पण कन्फ्युजन आहे की काय केल्याने हे प्रश्न कमी होतील, किंवा ही एन्झायटी जी आहे ती तयारच होणार नाही असं काही आहे का, किंवा ही एन्झायटी समजा आपल्याला वाटलीच किंवा एवढे अस्वस्थता वाटलीच तर ती कशामुळे वाटते, कुठल्या सोर्समुळे वाटते, ते कसं आयडेंटिफाय करायचं, यासारखे असंख्य प्रश्न आपल्या मनात असतात आणि ते प्रश्न आपण सोडवण्यासाठी म्हणून आपण आज बघणार आहोत की काय काय आपल्याला करता येईल आणि कसे आपण ते हळूहळू सोडवू। सो आता आपण बघणार आहोत की कुठली कुठली लोक ह्या गोष्टींना अफेक्टेड आहेत। तर आता आपण बघणार आहोत की कुठल्या कुठल्या वयोगटातल्या लोकांना ह्याचा त्रास होतो। तर ह्याचं सरळ साधं सोपं उत्तर असं आहे की सगळ्या वयोगटात। कसं ते आता आपण बघूयात। सगळ्यात छोटा वयोगट जो आहे की जे नुकतेच ज्यांचं सोशल इंटरॅक्शन सुरू झालेलं आहे ते 2.5 ते 5 वर्षातली मुलांमध्ये आपण बघूयात, ज्यांची शाळा सुरू झालेलीच नाहीये, ज्यांना ज्या वयामध्ये आपण म्हणतो की सोशल इंटरॅक्शन सुरू होतं त्या वयामध्ये त्यांना कंपल्सरी घरात बसायला लागलं। बऱ्याच मुलांना पॅन्डेमिकच्या आधी रोज बाहेर जायची सवय होती, खेळायला जायची सवय होती,
त्या सगळ्या मुलांना कंपल्सरी घरात बसवलेलं आहे. तर मग त्या मुलांना एन्झायटी नाही का? तर नक्की आहे. त्या मुलांना चिडचिड होते, त्या मुलांना काय करा, कितीही खेळ द्या, कितीही एंटरटेन करा, ते चिडचिड करतच राहतात. तर ह्या सगळ्या गोष्टी कशामुळे होतात? तर ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्यामध्ये जी जनरेट झालेली एन्झायटी आहे, जी अनसर्टनिटी आहे, की अचानक का आपण घरात थांबायला लागलो, बाबा ऑफिसला का जात नाही, आई ऑफिसला का जात नाही, सगळेजण घरातच का बसलेले आहेत, कोणी येत का नाही, ह्या सगळ्या प्रश्नांमुळे त्यांना पण खूप जास्त एन्झायटी जाणवत असते. फक्त त्यांना ती बोलून दाखवता येत नाही किंवा शब्दात मांडता येत नाही, की त्यांच्या ऍक्शन्स मधनं, त्यांच्या रिॲक्शन्स मधनं त्या गोष्टी दाखवत राहतात. तर हा जो एज ग्रुप आहे तो अनफॉर्च्युनेटली जरी बरोबर दिसत नसला तरी सगळ्यात जास्त अफेक्टेड एज ग्रुप आहे. कारण ज्या वयात माणूस सोशल व्हायला शिकतो किंवा ज्या वयात त्याचं इतरांशी इंटरॅक्शन सुरू होतं त्याच वयात ह्या मुलांना घरात बसवलेलं आहे. त्यामुळे त्यांचं जे सोशल स्किल्स ज्याला आपण म्हणतो ते कुठे ना कुठेतरी खूप अफेक्ट झालेले आहेत आणि ते त्यांना पुढे जाऊन खूप जाणवण्याची शक्यता आहे. लाईफ लॉंग इफेक्ट्स त्याचे कितपत राहतील कितपत नाही ह्याच्याबद्दल अजूनही एवढं एकमत नाहीये. पण कुठे ना कुठेतरी एक तो डेव्हलपमेंटल माइलस्टोन जो आहे तो कुठेतरी थोडासा त्याला ब्रेक लागलेला आहे, कारण सोशल इंटरॅक्शन थांबलेलं आहे. त्याच्यानंतरचा जो एज ग्रुप आहे तो आहे शाळेत जाणाऱ्या मुलांचा. तर त्यांना काय झालं? तर ऑफकोर्स त्यांना घरात बसवल्यामुळे किंवा शाळा अचानक बंद झाली आणि सगळेजण घरात बसलेत, अभ्यास पण करायला लागतोय पण परीक्षा पण होत नाहीये, या सगळ्या गोष्टींमुळे खूप कन्फ्युजन क्रिएट झालेलं आहे, खूप चिडचिड होतीये, खूप जास्त फ्रस्ट्रेशन येत आहे. तर ह्या सगळ्याचं कारण काय आहे? तर ह्या मुलांना रोज शाळेत जायची सवय होती, मित्रमैत्रिणींबरोबर खेळण्याची सवय होती, वेगवेगळ्या गोष्टी करायची सवय होती. आता त्यांना 4 भिंतींमध्ये बांधून ठेवल्यामुळे त्यांच्यामध्ये पण खूप जास्त एन्झायटी जाणवते, त्यांच्यामधला चिडचिडपणा जाणवतोय, त्यांचं अभ्यासात लक्ष नसणं हे जास्ती झालेलं आहे. मुळातच ह्या वयातल्या मुलांना थोडंसं पुश करायला लागतं अभ्यास करण्यासाठी, कारण बऱ्याच गोष्टी आसपास घडत असतात आणि त्या गोष्टी ग्रास्प करण्याच्या काळात कुठेतरी बऱ्याच जणांचं अभ्यासाकडे दुर्लक्ष होत असतं. ते आता जास्ती झालंय, कारण सतत मोबाईल आणि लॅपटॉपच्या स्क्रीन समोर बसून अभ्यास करणं ही गोष्ट त्यांच्यासाठी खूप नवीन आहे आणि ह्या गोष्टीला अडॅप्ट करणं किंवा ह्या गोष्टी सामावून घेणं आणि मग अभ्यास करणं थोडंसं कठीण जातंय. शिक्षकांसाठीही कठीण जातंय मुलांना शिकवणं आणि ह्या सगळ्या गोष्टी खूप जास्त स्ट्रेस जनरेट करतात, खूप जास्त एन्झायटी जनरेट करतात. तर एवढा सगळा अभ्यास करून अल्टिमेटली मुलांच्या परीक्षाही झाल्या नाहीयेत, तर त्याच्यामुळे चिडचिड होणं किंवा त्याच्यामुळे राग येणं ह्या गोष्टी पण खूप जाणवत आहेत मुलांमधल्या. त्याच्यानंतरचा वयोगट आहे तो आहे नोकरी करणाऱ्यांचा. तर ह्या एज मधली जी लोक आहेत तर त्यांना घरातच बसून ऑफिसचं काम करायला लागतंय. लिमिटेशन्स आहेत बऱ्याच फील्डमध्ये, काही जणांना रोज बाहेरही जायला लागतंय, म्हणजे लोक बाहेर जातात ज्यांना कंपल्सरी जाऊनच काम करायला लागतंय ऑफिसला. तर ह्या लोकांमधल्या एन्झायटी लेवल्स खूप हाय आहेत, कारण त्यांना रोज एक्सपोज व्हायला लागतंय अशा सिच्युएशन्स मध्ये जिथं त्यांना इन्फेक्शन होऊ शकतं. पब्लिक ट्रान्सपोर्टनी जायला लागतंय, बऱ्याचदा स्वतःच्या गाड्यांनी गेलं तरी देखील पटकन इन्फेक्शन होऊ शकतं, अशा गोष्टी व्हायची शक्यता आहे. पण ऍट द सेम टाइम जी लोक घरात बसून ज्यांचं वर्क फ्रॉम होम चालू आहे त्यांना एवढा वेळ, म्हणजे जेव्हा की 8 ते 10 तास तुम्ही ऑफिसला जाता ते सोडून आता तो वेळ पण घरात घालवायचा. सुरुवातीला ह्या गोष्टी खूप छान वाटल्या की फॅमिलीला वेळ देणं होतंय, फॅमिली बरोबर एक छान बॉन्डिंग होतंय. पण आता कुठे कुठे ह्या गोष्टी ना खूप पुढे गेलेल्या आहेत आणि आता जेव्हा की असं वाटायला लागलं होतं की ह्या सगळ्या गोष्टी संपतील आणि आयुष्य बॅक टू नॉर्मल येईल, जरा रुळावरती येईल असं जेव्हा वाटत होतं तेव्हा परत ह्या गोष्टी सुरू झालेल्या आहेत. परत लॉकडाऊन सदृश स्थिती आसपास आहे, त्यामुळे ऑफिसला जाणं परत लांबलेलं आहे. मग अशा लोकांमध्ये पण खूप जास्त एन्झायटी आहे की बऱ्याच जणांना जॉब चेंज करायचा आहे, त्याचं प्रेशर आहे. काही लोकांना घरात बसून बसून कंटाळा आलाय, ऑफिस एन्व्हायरमेंट मिस करतायत, वर्क लाईफ बॅलन्स राहिलेली नाहीये, कारण खूप जास्त तास काम केलं जातंय. ऑन अन ॲव्हरेज आपण मागे बघितलं जसं की 45 तास आठवड्याचे काम ह्याच्या आधी केलं जायचं जेव्हा ऑफिसमध्ये बसून केलं जायचं, पण आता तेच प्रमाण 60 ते 65 तास प्रत्येक आठवड्याला काम केलं जातंय. म्हणजे काय की तुमचा वर्क आणि तुमचा बाकीचा घरातला वेळ हा कुठेतरी कॉम्प्रोमाइज होतोय तुमच्या ऑफिसच्या कामामुळे, त्यामुळे पण खूप जास्त एन्झायटी जाणवते. तिसरा महत्वाचा पार्ट ह्याचा असा आहे की जे हाऊसवाईफ्स आणि घरातली म्हातारी लोक आहेत तर त्यांना एन्झायटी आहे का? डेफिनेटली आहे. आतापर्यंत मुलं शाळेत जायची, बाकीचे ऑफिसला जायचे, कॉलेजला जायचे, आता सगळेच घरात आहेत, त्यामुळे काम वाढलेलं आहे,
कामाच्या बायका बऱ्याच ठिकाणी येत नाही, त्यामुळे सगळा थकवा, येणारा स्ट्रेस तो सगळ्या एका बाईवरती पडतो, ज्या घरात पडतो आहे त्या घरात म्हणते मी. पण त्यामुळे पण खूप जास्त एन्झायटी आहे की मुलांचं फ्युचरचं काय, त्यांचं ऑफिस कधी सुरू होणार. त्याच्यानंतर सगळ्यात शेवटचा दुर्लक्षित म्हणता येईल असा वयोगट येतो, तो म्हणजे म्हाताऱ्या लोकांचा, जेरियाट्रिक पॉप्युलेशन ज्याला म्हणतात. सोशल इंटरॅक्शन शून्य झालेलं आहे, नातेवाईकांकडे जाता येत नाही. सोसायटीमधले त्यांचे जे ग्रुप्स असतात छोटे छोटे, जे संध्याकाळी बसून गप्पा मारतात, काहीतरी बोलणं होतं, ते सगळं बंद झालेलं आहे. घरातले सगळेजण आपापल्या कामांमध्ये बिझी आहेत आणि ही लोक कुठेतरी एकटी पडली आहेत. तर तो एकटेपणा जो आहे, लोनलीनेस ज्याला म्हणतात, तो ह्या लोकांमध्ये खूप जास्त जाणवतोय आणि त्याचा परिणाम कुठेतरी त्यांच्या मानसिक आरोग्यावर तर होतोच आहे, पण त्यांच्या शारीरिक आरोग्यावरती पण होताना दिसतोय. सतत घरात बसल्यामुळे सगळ्याच लोकांची इम्युनिटी कॉम्प्रोमाइज झालेली आहे, कमी झालेली आहे. त्यामुळे असं जेव्हा आपण म्हणतो की आम्हाला सगळ्यात जास्त त्रास आहे, तर नाही. ही एन्झायटी, स्ट्रेस लेवल्स, हा येणारा एकटेपणा, येणारा फ्रस्ट्रेशन, डिप्रेशन, हे सगळ्या वयोगटामध्ये पसरलेलं आहे आणि तुम्ही एकटे नाही आहात. या सगळ्यामध्ये सगळे लोक, तुमच्या आसपासचे लोक पण सेम कंडिशन्स मध्ये जातात. तर आता आपण बघणार आहोत की ह्या सगळ्या इमोशन्स कशा ऍक्सेप्ट करायचे आणि त्याला कसं ऍड्रेस करायचं. बरोबर, तुम्ही ऐकलं ते अगदी बरोबर आहे की ह्या सगळ्या गोष्टी ऍक्सेप्ट करायच्या आणि त्या ऍड्रेस करायच्या. जेव्हा आपण एखादं इमोशन डिसमिस करायला जातो किंवा इग्नोर करायला जातो, तेव्हा ती गोष्ट जास्ती इंटेन्सिटीने परत आपल्याकडेच येते. त्यामुळे वाटणारी एन्झायटी, वाटणारी भीती, वाटणारं डिप्रेशन किंवा कुठल्याही प्रकारचं अनयुज्युअल इमोशनल फिलिंग किंवा डिस्टर्बन्सेस हे इग्नोर करायचं नाहीये, तर ते ऍड्रेस करायचं, ते ऍक्सेप्ट करायचं आहे. आता सध्याला तुम्ही सगळीकडे बघता की लोक तुम्हाला पॉझिटिव्ह राहायला सांगतात. सतत हेच सांगितलं जातं की पॉझिटिव्ह राहा, काही सिच्युएशन कितीही वाईट आली तरी तुम्ही पॉझिटिव्ह राहा. तर हे पॉझिटिव्ह राहणं हे बरोबर आहे का? तर याचं सरळ साधं सोपं उत्तर असं आहे की नाही. याला टॉक्सिक पॉझिटिव्हिटी म्हणतात. जेव्हा की तुम्हाला माहितीये की सिच्युएशन तुमच्या स्वतःच्या बाबतीत समजा झालेलं आहे जवळच्या लोकांना आणि कंडिशन खराब होते, समजा घरात आहे, फॉर एक्झाम्पल एखादा पेशंट तुमच्या घरात आहे आणि डॉक्टरने सध्या तरी घरात ठेवा असं सांगितलंय, पण जर का त्याचा ऑक्सिजन लेवल कमी होतोय तर फक्त पॉझिटिव्ह माइंडसेट ठेवा, पॉझिटिव्ह विचार करा, त्याने सगळं बरं होईल. हे जे सतत सगळ्या सोर्सेस थ्रू सांगितलं जातं, तर ते कितपत खरं आहे? तर एखाद्या पेशंटची जर खरंच परिस्थिती बिघडत असेल तर त्या कंडिशनमध्ये त्या पेशंटला पॉझिटिव्ह राहून इम्प्रुव्हमेंट होणार नाही. तर तुम्हाला त्यावेळेस ऍक्शन घ्यायला लागणार आहे, त्यांना ऍडमिट करायला लागणार आहे, डॉक्टरांचा सल्ला घ्यायला लागणार आहे. आणि टॉक्सिक पॉझिटिव्हिटी म्हणजे बेसिकली कितीही वाईट सिच्युएशन असो, तुम्ही तुमचा अप्रोच पॉझिटिव्हच ठेवायचा. पण ह्याच्यामध्ये काय होतं की तुमच्या ऍक्च्युअल फिलिंग्स जे आहेत, जे इमोशन्स आहेत त्यावेळेस, ते कुठेतरी इग्नोर केले जातात किंवा सप्रेस केले जातात. पण ही गोष्ट तितकीशी चांगली नाही, कारण तुम्ही जेव्हा एखादं इमोशन इग्नोर करता, एखादं फिलिंग सप्रेस करायचा प्रयत्न करता, त्यावेळेस ते तेवढ्यापुरतं तुम्हाला वाटतं की आता बरं वाटतंय मला पॉझिटिव्ह विचार केल्यावर, पण नंतर ती गोष्ट जास्त इंटेन्सिटीने उफाळून येणार आहे आणि त्याचा तुम्हाला जास्त त्रास होणार आहे. त्यामुळे वाटणारी एन्झायटी डिसमिस करू नका, ती ऍक्सेप्ट करा की हो, आजूबाजूची सिच्युएशनच अशी आहे की मला अँक्शियस वाटणं स्वाभाविक आहे आणि ती गोष्ट ऍड्रेस करायला शिका की भीती वाटते, पण ती कशामुळे वाटते, की खरंच मी बाहेर पडलो होतो का, मी सगळे रूल्स फॉलो केले होते का, सगळ्या गाईडलाईन्स फॉलो केलेल्या होत्या का, किंवा माझ्या आसपास असं कोणी होतं का ज्याला त्रास होतो असं वाटतं आणि आपण त्याच्या खूप जास्त क्लोज कॉन्टॅक्ट मध्ये आलोय. ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करा जेव्हा तुम्हाला भीती वाटेल तेव्हा. ती भीती ऍड्रेस करा. वाटणारं डिप्रेशन पण इग्नोर करू नका, कारण ही सतत जर का ती स्टेट राहिली तर हे क्रॉनिक डिप्रेशन मध्ये जाऊ शकतं, क्लिनिकल डिप्रेशन मध्ये जाऊ शकतं. त्यामुळे वाटणारं डिप्रेशन पण इग्नोर करू नका, त्याच्याबद्दल बोला, ते ऍक्सेप्ट करा की मला असं असं होतंय. सगळ्यात पहिली स्टेप असते जेव्हा आपण मेंटल हेल्थ इश्यूज बद्दल बोलतो तेव्हा, की तुम्ही ती गोष्ट ऍक्सेप्ट करणं की हा त्रास मला होतोय, ते ऍक्सेप्ट करणं जेव्हा सुरू होतं तेव्हा ते ऍड्रेस करणं सुरू होतं, म्हणजेच काय तर त्याच्यावरती उपाय शोधणं सुरू होतं. तर आता आपण जेव्हा मेनली एन्झायटी बद्दल बोलतोय, तर ही एन्झायटी वाटतेय हे नाही, मला एन्झायटी वाटत नाहीये असं म्हणून डिसमिस करण्यापेक्षा, जर का तुम्ही ती गोष्ट ऍक्सेप्ट केली की नाही थोडंसं वाटतंय, कुठेतरी अनसर्टन, कुठेतरी वाटतंय काय होईल याच्याबद्दलचे विचार सारखे येत आहेत, तर ह्या प्रकारचा ऍक्सेप्टन्स जेव्हा येईल तेव्हा आपोआपच त्याच्यातनं बाहेर पडायचे मार्ग तुम्ही शोधायला लागाल.
आणि त्याचबरोबर तुमच्या आसपास जर का कोणाला असं वाटत असेल, एखादी व्यक्ती जर का घरातली तुमची आई असो, तुमचा भाऊ असो, बायको असो, तुमचं मूल असो, जर का सारखं ह्याच विचारांमध्ये असेल तर त्यांना देखील मदत करा टू आयडेंटिफाय देअर इमोशन्स, टू ॲड्रेस देअर फिअर्स अँड टू कम आउट ऑफ दॅट मेंटल स्टेट. त्यांनी काय होतं की सगळ्यात पहिल्यांदा ती गोष्ट तुम्ही जेव्हा ऍक्सेप्ट करता तेव्हा ती गोष्ट कशामुळे आली ह्याचा रूट कॉज शोधण्यासाठी तुम्हाला त्याची मदत होते. आणि मग त्यातनं तुम्ही वेगवेगळ्या गोष्टी शोधून काढू शकता की एक्झॅक्टली वाटणारी भीती कशामुळे आहे. तर आसपास कुठल्या केसेस आहेत म्हणून आहे, किंवा तुम्ही कोणाच्या क्लोज कॉन्टॅक्ट मध्ये आलेला आहात म्हणून आहे, तुम्हाला स्वतःला काही सिम्पटम्स जाणवत आहेत त्याच्यामुळे आहे का, खरंच ही वाटणारी भीती अननेसेसरी आहे. समजा जर का अननेसेसरी असेल तर मग त्याच्यावरती वेगवेगळे मेंटल हेल्थ एक्सरसाइजेस असतात जे वापरून तुम्ही काम करू शकता. दुसरी गोष्ट, जेव्हा आपण म्हणतो की ऍक्सेप्टन्स यायला पाहिजे किंवा जेव्हा आपण म्हणतो की ऍड्रेस केलं पाहिजे, तेव्हा ही गोष्ट विसरता कामा नये की आपण सगळे रूल्स फॉलो करतोय. म्हणजे गव्हर्नमेंटने दिलेल्या गाईडलाईन्स ज्या काही आहेत, किंवा जेव्हा आपण बाहेर जातोय तेव्हा व्यवस्थित मास्क, आता डबल मास्किंग म्हणतात, तर ज्या प्रकारच्या गाईडलाईन्स इश्यू होतात गव्हर्नमेंटकडनं तर त्या आपण व्यवस्थित फॉलो करतोय ना, ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. त्याचबरोबर जेव्हा आपण आसपासच्या कुठल्या व्यक्तीला समजा थोडंसं घाबरलेलं किंवा सतत विचार करताना किंवा एकदम शेलमध्ये गेलेलं बघतो, एकदम बोलणं खूप वाढलंय किंवा खूप कमी झालंय, ह्या प्रकारच्या गोष्टी नोटीस करतो, तेव्हा प्लीज त्यांच्याशी बोला, काय इश्यू आहे ते फाइंड आउट करायचा प्रयत्न करा आणि इग्नोर करू नका. सगळ्यात महत्वाची स्टेप ह्या सगळ्यामध्ये हीच आहे की कुठलेही सिम्पटम्स मेंटल हेल्थ रिलेटेड असतील तर ते प्लीज इग्नोर करू नका, कारण त्यांनी ते वाढणार आहेत, ते कमी नाही होणार आहेत. इग्नोरन्सनी गोष्टी वाढतात, मग त्या तुमच्या फिजिकल हेल्थच्या बाबतीतल्या असो नाही तर मेंटल हेल्थच्या बाबतीतल्या असो. जसे तुम्ही कोविडचे सिम्पटम्स इग्नोर करू नका म्हणून डॉक्टर सांगतायत, तसंच तुम्हाला वाटणारी एन्झायटी, तुम्हाला वाटणारी भीती, तुम्हाला वाटणारं डिप्रेशन, तुम्हाला वाटणारी अस्वस्थता ही पण इग्नोर करू नका. प्लीज 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 त्याच्यावरती काम करा. आणि आता ह्याच्यावरती कसे उपाय शोधून काढायचे आपण ते आपण बघणार आहोत. आता आपण बघणार आहोत कोपिंग स्ट्रॅटेजीज या एन्झायटीशी डील करण्यासाठी काय काय आहे. तर कोपिंग स्ट्रॅटेजीज म्हणजे काय, हा बेसिकली कोपिंग स्ट्रॅटेजीज म्हणजे द वे यू डील विथ थिंग्स, की कुठल्या प्रत्येक माणसासाठी या कोपिंग स्ट्रॅटेजीज वेगवेगळ्या असणार आहेत, किंवा ह्या गोष्टी एन्झायटी कमी करण्यासाठीचे उपाय ज्याला आपण म्हणतो तर ते वेगवेगळे असणार आहेत. आणि ह्याच्यामध्ये पण दोन प्रकार येतात. काही लोकांच्या कोपिंग स्ट्रॅटेजीज एकदम परफेक्टली सूट होतात, काही लोकांच्या होत नाही. त्या कस्टमाइज असणार आहेत, प्रत्येक व्यक्तीच्या सिच्युएशन नुसार, त्यांच्या मेंटल हेल्थ नुसार हे डिफर होते. सगळ्यात महत्वाची गोष्ट ह्याच्यामध्ये ही लक्षात घेणं गरजेचं आहे की एन्झायटी वाढू न देण्यासाठी काय करायचं. तर बऱ्याचदा असं होतं की न्यूज चॅनल्स मधनं किंवा बऱ्याच वेगवेगळ्या न्यूज सोर्सेस मधनं येणारी माहिती खरी आहे की नाही हे न पडताळता ती ऐकली जाते आणि मग त्याचा परिणाम होतो. तर प्रत्येक वेळेस जी आपण गोष्ट ऐकतोय किंवा न्यूज चॅनल्स बऱ्याचदा वाढवून चढवून ब्रेकिंग न्यूजच्या टायटल खाली खूप जास्त ब्रेकिंग न्यूज येतात आणि मग त्या टायटल खाली बऱ्याच गोष्टी अशा सांगितल्या जातात की ज्या खूप वाढवलेल्या असतात. सो त्या ऐकून त्याचा परिणाम आपल्या मानसिक आरोग्यावरती खूप जास्त होतो, त्यांनी भीतीमध्ये खूप जास्त भर पडते. तसंच दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे व्हॉट्सअप आणि गुगल युनिव्हर्सिटी. व्हॉट्सअपवरती येणारी प्रत्येक गोष्ट ही खरी नाही. प्रत्येक गोष्ट सर्क्युलेट करताना आपण जेव्हा पुढे मेसेज टाकू एखादा, तेव्हा तो मेसेज कितपत योग्य आहे याची पडताळणी करून मग तो पुढे पाठवणं हे प्रत्येकाचं सामाजिक भान ठेवणं हे खूप गरजेचं आहे. प्रत्येकाने ह्या गोष्टीची जबाबदारी घेतली पाहिजे. त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवा की व्हॉट्सअपवरती येणारी प्रत्येक गोष्ट ही खरी नाही. प्रत्येक फॉरवर्ड होणारा मेसेज हा ऑथेंटिक सोर्सेस मधून आलेला आहे असं नाहीये. त्यामुळे व्हॉट्सअपवरती भर न देता त्याच्याऐवजी तुम्ही जर का हेल्दी कोपिंग स्ट्रॅटेजीज जसं की रोज रेग्युलर एक्सरसाइज करणं, 30 मिनिट्सचा एक्सरसाइज हा प्रत्येक माणसासाठी खूप गरजेचा आहे. फक्त फिजिकल एक्सरसाइजेस नाही तर मेंटल हेल्थ एक्सरसाइजेस करणं पण खूप गरजेचं आहे. त्याच्यासाठी तुम्ही मेडिटेशन करा, तुम्ही रोज काही अशा ऍक्टिव्हिटीज तुमच्या फॅमिली बरोबर करा जिथे की सगळेजण एकमेकांशी बोलतील,
समजा एखाद्याला वेगळं काही वाटत असेल तर तो येऊन ओपनली डिस्कस करू शकेल, किंवा पॉसिबिलिटीज काय आहेत या सगळ्यामध्ये ही गोष्ट आपण कुठेतरी विसरत चाललो की समजा कोविड झालाच, सगळ्या काळजी घेऊन पण तर काय करायचं. तर ह्यासाठीचा विचार आपण केलेलाच नाहीये की एक बॅकअप प्लॅन ज्याला आपण म्हणतो तो तयार करून ठेवणं पण खूप महत्वाचं आहे. बेसिक मेडिकेशन, विटॅमिन्स, त्याच्यानंतर पॅरासिटामॉल या गोष्टी घरामध्ये असणं, बेसिक पर्सनल हायजीनशी रिलेटेड गोष्टी घरामध्ये एका वेगळ्या किटमध्ये तयार असणं खूप गरजेचं आहे. काही कॉन्टॅक्ट नंबर तुमच्या फोनमध्ये असणं गरजेचं आहे, जे की इमर्जन्सी मध्ये तुम्हाला पटकन डबा पुरवण्याची सर्व्हिस आहे, किंवा मग कुठले डॉक्टर जे तुम्हाला इमिजिएटली येऊन असिस्ट करू शकतील किंवा बघू शकतील, चेक करू शकतील, असे नंबर तुमच्या सगळ्यांजवळ घरातले असणं खूप गरजेचं आहे. किंवा एखाद्याला हॉस्पिटलायझेशन लागलंच तर ते मिळवण्यासाठी सध्या खूप धडपड चालली आहे, तर ते करण्यासाठी काय करता येईल, कुठल्या सोर्सेस कडनं ह्या गोष्टी आपल्याला अवेलेबल करून देता येतील. समजा आपल्या घरातल्या कोणाला जर का त्या गोष्टीची गरज पडली तर ह्या गोष्टींचा विचार करणं जास्ती प्रॅक्टिकल ठरेल, जास्ती उपयोगी ठरेल या अशा सिच्युएशन मध्ये. नाही ह्या गोष्टी न करता जर का तुम्ही फक्त गुगलवर शोधत राहिलात ह्याची उत्तरं, जसं की मला सर्दी खोकला झालाय तर मग गुगलवरती जर का तुम्ही सर्च केलं तर हे सिम्पटम म्हणून दाखवेल. गुगलवरती सध्या डोकं दुखणं किंवा डोळे चोळणं किंवा डोळे लाल होणं ह्या सगळ्या गोष्टी पण कोविडशी रिलेटेड दाखवतात. त्यामुळे प्लीज 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 गुगल डॉक्टरचं ऐकू नका. तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या, व्यवस्थित त्यांना सांगा काय काय जाणवतंय ते. त्याचबरोबर बऱ्याचदा भीती वाटणं, घाम फुटणं, खोकला येणं, अनइझी वाटणं, धडधड होणं छातीमध्ये, ही सगळी सिम्पटम्स कोविडचीच आहेत असं नाहीये. ही सगळी सिम्पटम्स तुमच्या एन्झायटीने येणारे पण आहेत हे लक्षात ठेवा. त्यामुळे ही सिम्पटम्स जाणवली की डॉक्टरांकडे डेफिनेटली जायचंय, पण ऍट द सेम टाइम हे पण बघायचंय की आपल्याला एन्झायटी कितपत आहे किंवा आपल्याला मेंटल डिस्टर्बन्सेस कितपत आहेत, इमोशनल डिस्टर्बन्सेस कितपत आहेत. त्याचबरोबर लिमिट युअर स्क्रीन टाइम. हे खूप दिवस खूप जण सांगतात तर फक्त स्क्रीन टाइम लिमिट करायचं. म्हणजे तुम्ही लॅपटॉप बंद करून ठेवता आणि टीव्ही ऑन करता, मग टीव्हीवरती ब्रेकिंग न्यूज येतात, मग त्याच्यामधनं तुम्हाला वेगवेगळी माहिती मिळत जाते जी की रिलेव्हंट असते तुमच्याशी, आणि तरी देखील तुम्ही ती ऐकता आणि मग कुठेतरी एन्झायटी वाढत जाते. तर ह्या सगळ्या गोष्टी न करता तुम्ही जर का रेग्युलरली मेडिटेशन केलं, रेग्युलरली फॅमिलीबरोबर टाइम स्पेंड केला, एकमेकांच्या इमोशनल नीड्स कडे पण तेवढं बघितलं, तर ह्या जास्त हेल्दी कोपिंग स्ट्रॅटेजीज आहेत ना कम्पेअर टू टीव्ही बघणं किंवा अपडेट्स घेणं, सतत कोविडशी रिलेटेड अपडेट्स घेणं. काही लोकांना आता इतकी सवय झाली आहे सतत आरोग्य सेतू उघडून बघतात की आपल्या आसपास किती पॉझिटिव्ह पेशंट आहेत, किंवा सतत तुम्ही न्यूज चॅनलच्या वेगवेगळ्या पोर्टल्सवरती जाऊन चेक करतात की किती नंबर वाढलाय. त्यामुळे सोशल मीडियावरती येणारी माहिती किंवा न्यूज चॅनल्सवरती येणारी माहिती, व्हॉट्सअपवरती येणारी माहिती, हे सोर्सेस पडताळून पहा आणि मगच त्याच्यावरती विश्वास ठेवा. त्या गोष्टी तुम्हाला जास्त अफेक्ट करून देऊ नका. आणि जर का तुम्हाला असं वाटतंय की नाही एखाद्या न्यूजने डिस्टर्बन्स क्रिएट होतोय, एखाद्या न्यूजमुळे तुम्हाला खूप जास्त ओव्हरवेल्म वाटते, खूप जास्त एन्झायटी क्रिएट होते, तर प्लीज तुम्ही इथेच ती न्यूज बघणं थांबवा. काही दिवस डिजिटल डिटॉक्स ज्याला म्हणतात ते जर का करता आलं, ऍटलीस्ट वीकेंड्स ना, जेव्हा की तुम्हाला ऑफिस नसतं, शाळा नसतात, सध्याला आता शाळा पण नाहीयेत मुलांच्या, तर वीकेंडला असं ठरवा की 30 मिनिटाच्या वरती आपल्या फॅमिलीनीच टीव्ही बघायचं नाही किंवा कुठला स्क्रीन बघायचं नाही. तर ह्या गोष्टी खूप जास्त मदत होईल तुम्हाला. जेव्हा तुम्ही स्क्रीन टाइम तुमचा कमी करता तेव्हा तुम्हाला बाकीच्या 10 गोष्टी सुचायला लागतात आणि तुम्ही त्याला वेळ द्यायला लागता, आणि त्या गोष्टी कुठेतरी तुम्हाला खूप जास्त पॉझिटिव्हिटी देऊन जातात, जी की टॉक्सिक पॉझिटिव्हिटी नसते, जी की तुम्हाला ऍक्च्युअली तुमच्या तुम्ही ज्या गोष्टी केलेल्या असतात त्याच्यातून मिळणारी पॉझिटिव्हिटी, त्याच्यातून मिळणारी शांतता असते. त्यामुळे कोपिंग स्ट्रॅटेजीज प्रत्येकाच्या वेगवेगळ्या जरी असल्या तरी काही गोष्टी अवॉइड करणं हे प्रत्येकाच्यासाठी खूप गरजेचं आहे. त्याच्यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सोशल मीडिया आणि न्यूज चॅनल्स आणि व्हॉट्सअप. फक्त अपडेट राहण्यासाठी बघणार असाल तर उत्तम आहे, पण गोष्टी फॉरवर्ड करू नका. तब्येतीची काळजी कशी घ्यायची ह्याच्यामध्ये हा जो फॅक्टर आहे की कोविड होऊ नये म्हणून काही लोक रोज प्रचंड काढे घेतात, सतत गरम पाणी पितायत, हळद सतत खूप जास्त हळदीचं कन्झम्पशन होत आहे, म्हणजे पाण्यात न जातीये, दुधात न जातीये. तर ह्या गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे की सध्याचं वातावरण हे खूप उष्ण आहे. तुम्ही जर का सतत गरम पाणी पित राहिलात किंवा सतत काढे घेत राहिलात, सतत वाफ घेत राहिलात घरात बसून पण, तर त्याचा तुमच्या शरीरावरती वाईट परिणाम होणार आहे.
सतत हळदीचं कन्झम्पशन केल्याने एक स्टडी असा पण समोर आलेला आहे की जिथे सतत हळद पोटात गेल्यामुळे आयर्न ऍब्झॉर्प्शन कमी झालेलं आहे आणि त्याचा आयर्न लेवलचा डेफिनेटली तुमच्या मेंटल हेल्थवरती खूप जास्त इम्पॅक्ट असतो. त्यामुळे जेव्हा तुम्ही खूप जास्त उष्ण गोष्टी घेताय तेव्हा तुम्हाला पाईल्स होतात. बऱ्याच जणांना पोट सतत बिघडलेलं असतं, बाकीचे उष्णतेचे त्रास व्हायला लागतात, तर त्याच्यामुळे पण तुमची मेंटल हेल्थ इफेक्ट होते. त्यामुळे काळजी घ्या, डेफिनेटली घ्या, पण किती घ्यायची हे पण बघा. बाहेरचं वातावरण बघून ठरवा काढे किती घ्यायचे. ऑलरेडी खूप उष्ण आहे बाहेर, खूप टेम्परेचर वाढलेलं आहे आणि त्याच्यात तुम्ही सतत दिवसाचं 2-2-3-3 काढे घेतले, कंटिन्युअस गरम पाणी प्यायलं तर तुम्हाला त्रास होणार आहे. फक्त शारीरिक नाही तर मानसिक त्रास पण होणार आहे. त्यामुळे काळजी घेताना पण ज्या गाईडलाईन्स दिलेल्या आहेत त्या फॉलो करताना पण सेन्सिबली फॉलो करा. खूप जास्त अतिरेक करू नका कुठल्याही गोष्टीचा आणि स्वतःची काळजी घेण्याबरोबरच स्वतःच्या घरातल्यांची आणि स्वतःच्या आसपासच्यांची पण काळजी घ्या. मदतीचा हात पुढे करताना अजिबात विचार करू नका. तुमच्याकडनं समजा तुमच्या आसपास कोणीतरी कोविड पॉझिटिव्ह आहे, त्यांना दवा मिळत नाहीये, तर तुम्ही तुमच्याकडनं मदत करू शकलात तर खूपच उत्तम होईल. तेव्हा फक्त स्वतःची काळजी न घेता दुसऱ्यांची पण घ्या. घरात राहा, सुरक्षित राहा, कुठल्याही गोष्टीचा अतिरेक करू नका आणि जेवढं शक्य आहे तेवढं स्वतःच्या मानसिक आरोग्यावरती पण लक्ष द्या. मेडिटेशन रेग्युलरली करा, एक्सरसाइज करा आणि हेल्दी कोपिंग स्ट्रॅटेजी ज्याला म्हणतात त्याच्यावरती फोकस करायचा प्रयत्न करा.